पुण्याच्या शिरूर तालुक्यातील काळेगावच्या सरपंचपदी निर्मला नवले यांच्यावरती उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली होती ती खरं तर फेटाळण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा त्यांचं सरपंच पद आहे ते पुन्हा एकदा त्यांना देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत निर्मला नवले आहेत। मला सांगा की ज्या पद्धतीने तुमच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती नक्की काय प्रकरण होतं? सरकारी जागेवर अतिक्रमणाबाबत माझ्या विरोधकांनी माझे सदस्यपद रद्द होण्यासाठी माझ्या विरोधात केस दाखल केली होती। त्यामध्ये तत्कालीन कलेक्टर साहेबांनी राजकीय दबावाला बळी पडून माझ्या विरोधात निकाल दिला होता। त्यानंतर आयुक्तांकडे अपील केल्यानंतर आयुक्तांनी माझी बाजू ऐकून घेऊन सत्याच्या बाजूने निकाल दिला। त्यानंतर माझ्या विरोधकांनी उच्च न्यायालयामध्ये अपील केले। त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये देखील माझी बाजू ऐकून घेऊन हा निकाल जो आहे तो सत्याच्या बाजूने दिला। ज्या पद्धतीने निकाल सत्याच्या बाजूने दिला, मात्र हे प्रकरण तुम्ही सरपंच कोणत्या वर्षी झाला होता आणि याचिका केव्हा दाखल केली होती? 2021 साली मी सरपंच झाले होते। सरपंच झाल्यानंतर अगदी 7 दिवसानंतरच माझ्या विरोधकांनी केस दाखल केली होती सदस्यपद रद्द होण्याबाबत आणि गेल्या 3-3.5 वर्षांपासून हा लढा जो आहे तो लढा चालूच होता। न्यायव्यवस्थेवरती माझा पहिल्यापासूनच विश्वास होता, त्यामुळे मी 3-3.5 वर्ष लढत राहिले। त्याचबरोबर गावामध्ये विकास कामे देखील एका साईडला करत राहिले आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्यामुळे आज तो सार्थ झाला आणि गेल्या 3-3.5 वर्षाच्या लढ्याला यश मिळाले। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर गायरान जमिनीवरती अतिक्रमण केल्याचा ठपका खरं तर यांच्यावर ठेवण्यात आला होता आणि याच अनुषंगाने ज्या पद्धतीने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने खरं तर सरपंचांच्या कोट्यामध्ये हा जो निर्णय हा तो दिलेला आहे। त्यामुळे पुढील काळामध्ये खरं तर सरपंच आहेत त्या पुन्हा रुजू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रमेश स्वामी, सुनील देगडे, TV9 मराठी, शिरूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।